नमस्कार विद्यार्थी मित्र हो, निबंधमाला चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। छत्रपती शिवाजी महाराज। शिवरायांचे नाव घेताच छाती भरते अभिमानाने। शिवरायांचे नाव घेताच छाती भरते अभिमानाने। स्वराज्य उभे केले त्यांनी धैर्य शौर्य बलिदानाने। स्वराज्य उभे केले त्यांनी धैर्य शौर्य बलिदानाने। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव स्वराज आहे। आज 19 फेब्रुवारी आहे। आपण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत। सर्वप्रथम या रयतेच्या राजास माझा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊकडून धैर्य, शौर्य, देशप्रेम आणि चांगले संस्कार मिळाले। जिजाऊंनी बालपणातच शिवरायांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले आणि शिवरायांनी ते सत्यात उतरवले। 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला। महाराजांनी नेहमी रयतेचा विचार केला। त्यांनी गरीब, शेतकरी, महिला यांचा सन्मान राखला। त्यांच्या राज्यात न्याय, समानता आणि स्वाभिमानाला फार महत्त्व होते। त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक गड व किल्ले जिंकले। आजच्या तरुणांनी शिवाजी महाराजांकडून धैर्य, शिस्त, देशप्रेम शिकले पाहिजे। तलवार होती हातात, नीती होती मनात। तलवार होती हातात, नीती होती मनात। शिवरायांचे विचार आजही जिवंत आहेत संपूर्ण विश्वात। शिवरायांचे विचार आजही जिवंत आहेत संपूर्ण विश्वात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मनाचा अभिमान आहेत। त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवाजी। धन्यवाद।